30वा दिवस म्हणजे 30th डे चाललं आहे आमचा. 12 डिसेंबर सकाळचे 7:15 वाजलेत आणि सूर्यदेव बाहेर येत आहेत, उगवत आहेत. किती छान दिसतं. नर्मदे नर्मदे हर. परत शेतातून आम्ही आलेलो आहे, जिथं आम्ही राहिलो होतो तिथून शेतातून रस्ता. आता आम्ही भरूचला चाललो आहे. हा शॉर्टकट आहे. शेतातून पूर्ण शेतातून आला. आम्ही जवळजवळ आता 3 किलोमीटर चालत आलो आहे. 6:15 वाजता निघालो होतो आम्ही. 1 तास झाला आहे. जवळजवळ 3-3.5 किलोमीटर आम्ही आलेलो आहे. हा रस्ता तरी जरा ब्रॉड आहे, पण मगाशी होता तो शेतातला रस्ता पूर्ण एकदम संकित होता. संकित. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. थंडी आहे. भरूचमध्ये एंट्री करतोय. हा रेल्वेचा नवीन ब्रिज आहे. हा रेल्वेचा नवीन ब्रिज आहे आणि हा वाहनांचा नवीन ब्रिज आहे. हे 2 नवीन ब्रिज झालेले आहेत. रेल्वे इथून जाते. हा रस्ता पण नवीनच आहे. सकाळचे 8:15 वाजलेत. एकसाल गावातून आम्ही 7.5 किलोमीटर आलो आहे आणि हे भारभूत गाव आहे. गावाचं नाव भारभूत. दत्त मंदिर आहे. खूप सुंदर आश्रम आहे. मंदिरचा परिसर इतकं छान आहे की इथं येऊन आम्ही राहू जाईल. भरूचमध्ये येऊन भारभूतला जवळजवळ 20 किलोमीटर अंतरच आहे भरूचहून. इथे हे छान मंदिर, दत्त मंदिर आहे आणि पुढे एक तलाव आहे आश्रमच्या पुढे आणि मागे मैया आहे. मैया इतकी प्रशस्त आहे की समुद्राला मिळणारी मैया डेफिनेटली दुभागून येते, आयलँड फॉर्म करते. बेटेतून बेट तयार करून ती तिकडून पण वाहते, इकडून पण वाहते आणि खूप मोठं पात्र आहे मैयाचं इथं भरूचच्या पुढे. इथं छान छान रूम आहेत. इथे येऊन राहायला थोडे दिवस म्हणजे निवांत छान आहे हे आश्रम. ही नर्मदा मैया. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. दत्तात्रयाचं मंदिर. खूप छान परिसर. हे समोर जे आहे
ते एक बेट आहे. ही भरूचकडून आली आहे. पूर्वेकडून आलेली नदी ही इथं पुढे समुद्राला जाऊन मिळते, मिठी तलाईच्या पुढे. हा आश्रमचा मागचा भाग आहे. रम्यस्थान, इथे येऊन राहायला हरकत नाही आणि ॲक्सेसिबल आहे. भरूचला यायचं आणि सरळ टॅक्सी करून अथवा आपली स्वतःची गाडी घेऊन इथं येऊन राहू शकतो निवांत नदी किनाऱ्याला. ये यादव जी है, नर्मदे ये हमारे साथ में है. तुमचं नावच विसरलो मी. उषा वडके. हे उषा वडके आहेत. हे पण आमच्या बरोबर आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आपण मंदिरात जाऊ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता आपण मंदिरात जाऊ. हे दत्तात्रयांचं मंदिर आपण आज जातोय. गुरु दत्तात्रय. हा शंकराचार्यांच्या काळातलं फोटो. अरे बापरे, हे शंकराचार्य बसलेत. पहिल्या लाईनमध्ये शंकराचार्य बसलेत. हे बुद्धदेव, शंकराचार्य. त्यांच्या बाजूला, शंकराचार्यांच्या बाजूला गुरु नानक, धनंजय दासजी, प्रणवानंदजी, भास्करानंदजी. त्यांच्या बाजूला हा श्री चैतन्य. वाव, चैतन्य. हे निगमानंद. ये फोटो फॉर्म किया हुआ है क्या? हाँ, मतलब बनाया हुआ है, मतलब हाँ, एडिट करके बनाया हुआ है.
अच्छा 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 अच्छा. हां, एडिटेड फोटो आहे. हे महाअवतार बाबा, हे महाअवतार बाबा. फर्स्ट रो. ये महाअवतार जी है ना. सब वहाँ हाँ हाँ. अच्छा, सबका मिला के एडिट करके बनाया हुआ फोटो है. नाम के साथ है, सबका नाम है. हाँ हाँ हाँ. फ्रंट रो ज्ञानेश्वर. युक्तेश्वर जी. प्रभु हाँ चाहे आप वो तो आप हाँ, वीडियो हाँ. बना लिया ना, उसमें हाँ, आया सब हाँ. देख लो आप zoom करके. स्वयंभू श्री भारेश्वर महादेव मुख्य मंदिर. दत्त मंदिराच्या शेजारीच एक स्वयंभू पंचमुखी महादेव मंदिर आहे. हे मोठं मंदिर. पण मंदिरात जातोय. नंदी. खूप मोठा नंदी आहे. पंचमुखी महादेव मंदिर आहे. पाच मुख आहेत. पंचमुखी महादेव मंदिर म्हणतात त्याला. अगदी दत्तात्रयाच्या आश्रमाच्या शेजारीच आहे. आणि नर्मदा मैया शेजारी. अशी अनेक मंदिरं आहेत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.